नमस्कार, मी आरती सावंत. आज मी तुम्हाला दाखवत आहे चना डाळ वडा. पावसाळा सुरू झाला आहे तर चना डाळ वडा झालाच पाहिजे. त्यासाठी साहित्य: 1 पेला चना डाळ, हे स्वच्छ धुवून 4 तास भिजत ठेवलेली. हे बघा, कोथिंबीर मूठभर, कढीपत्ता, आलं लसूण मिरचीचा ठेचा, तांदळाचं पीठ, धना पावडर, बडीशेप, जिरं, मीठ, हळद आणि काळी मिरी पावडर. चना डाळ मी मिक्सरला ग्राइंड केलेली, हे बघा. आणि उरलेली चना डाळ ठेवलेली आहे. तुम्हाला मी सांगते का ठेवली ते. त्यात आलं लसूणचा ठेचा घाला. हे सगळे पदार्थ इंग्रेडियंट घाला. सगळे चना डाळ घाला. तांदळाचं पीठ, कढीपत्ता तुकडे करा त्याचे बारीक, आणि कोथिंबीर घाला. छानपैकी मिक्स करा. हे बघा, छानपैकी मिक्स झालेलं आहे. चना डाळ स्वच्छ धुवून पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरला ग्राइंड करायचं. ओबडधोबड करा आणि उरलेली चना डाळ ठेवा या ह्याच्यात घालण्यासाठी. जर बॅटर तुमचं ओलसर असेल तर तांदळाचं प्रमाण वाढवा. हे बघा, तुम्हाला मी दाखवते. असा शेप द्या. एका प्लेटमध्ये काढून घ्या. हे बघा, अशा प्रकारे असा शेप द्या गोल. 1 पेल्याचे 7 चना डाळ वडे होतात. आणि आता फ्राय करा. तेल गरम करत ठेवलेलं आहे. वडा गरम तेलात घालावे. स्लो गॅस असू दे. पलटी करा. गॅस थोडासा फास्ट असू दे. छानपैकी लालूस होऊ दे. पलटी करा. छानपैकी खरपूस होते, लालूस होऊ दे. हे बघा, गॅस स्लो केलेला आहे. हे बघा, आणि एका डिशमध्ये काढून ठेवा. अजून एकदा दाखवते तुम्हाला. गॅस स्लोच असू दे. थोडासा गॅस फास्ट करा आणि फ्राय करा दोन्ही बाजूने. क्रिस्पी व्हायला पाहिजे. गॅस स्लो केलेला आहे. हे बघा, छानपैकी खरपूस झालेला आहे. अशा प्रकारे उरलेले चना डाळ वडे फ्राय करा.
हे बघा सगळे डाळ वडे झालेले आहेत रेडी, क्रंची. हे बघा. तुम्हाला ही रेसिपी पूर्ण आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू.